आपण 36 साईज कॉलर गळ्याचा मागील भाग बघणार आहोत. म्हणजे 36 साईज मापाच्या कॉलरची ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. यापुढे आपण 36 साईज डीपनेक ब्लाऊज कटिंग बघितली आणि 36 साईज बननेक ब्लाऊज कटिंग बघितली. 36 साईज म्हणजे कॉलरवाले ब्लाऊज आपल्याला बनवायचे आहे. म्हणजेच ह्या कॉलर गळ्याचा मागील भाग आहे. जसे की आता आपण कॉलरवाले फोरटक्स बेल्ट ब्लाऊज बनवतो, कॉलरवाले फोरटक्स साधा फोरटक्स ब्लाऊज बनवतो आणि साधा कॉलरवाला कटोरी ब्लाऊज आणि डबल कटोरी ब्लाऊज, अशा कोणत्याही प्रकारचे ब्लाऊज आपल्याला बनवायचे असो त्यामध्ये आपला हा मागील भाग आहे हा सारखाच कटिंग करावा लागतो. आता आपण 36 साईज कॉलर गळ्याचा हा मागील भाग बघणार आहोत. म्हणजेच आपण ह्या कॉलरवाले ब्लाऊज बघणार आहोत. ही सर्व त्याची मापे आहेत. ह्याच मापाचे आपण आधी डीपनेक, बननेक आणि आता स्टँडनेक ब्लाऊज बनवणार आहोत. हा जो मागील भाग आहे ह्या मागील भागाची थेअरीसुद्धा आहे. आता ह्या मागील भागाची हे थेअरी आहे. जसे आपण बननेकची ब्लाऊज कटिंग केले तशाच रीतीने आपल्याला ह्या कॉलरवाल्या ब्लाऊजची कटिंग करायची असते. फक्त आपले बननेकमध्ये जे असते, बननेक ब्लाऊजमध्ये आपल्याला समोरचे शोल्डर घ्यावे लागते आणि कॉलर नेक ब्लाऊजमध्ये आपल्याला मागचे शोल्डर घ्यावे लागते. आणि आपण बननेक आणि कॉलरमध्ये फक्त एवढा फरक असतो, इथे मागील शोल्डर घ्यावे लागते आणि ह्या बाजूने आपण बननेकमध्ये 1.25 गेलो होतो आणि कॉलर नेकमध्ये आपल्याला 1.50 जायचे असते. ह्या मागील भागाची माहिती तुम्हाला बननेकमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलेली आहे. इथे मी तुम्हाला थोडी शॉर्टकटमध्ये सांगते. जसे की ही त्याची पूर्ण थेअरी आहे, पण ही थेअरी पूर्ण 1 नंबर 2 नंबर असे नंबर वाईज आहे. आणि ह्या आकृतीमध्ये सुद्धा इथे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे पूर्ण नंबर वाईजनुसार आहे. म्हणून मी तुम्हाला हे थेअरी नाही सांगणार, खाली फक्त आपण हे मागील भागाला समजून घेणार आहे. जसे की आता इथे 1 नंबर आहे ब्लाऊजची इथे ब्लाऊजची लांबी आहे 14.50 प्लस त्यामध्ये 1.25 म्हणजे 15.75. मी इथे 1 इंच प्लस करते म्हणजे 14.5 प्लस 1 इंच म्हणजे 15.5. इथे आधी एक मी सरळ लाईन ओढून घेते. ब्लाऊज कटिंगची सुरुवात आपल्याला कधी पण खालच्या बाजूने करायची. अशा रीतीने आपल्याला हे दोन्ही बाजूने असे 15.5 वरती मार्किंग करायचे. म्हणजे 14.5 आपली रेडी बनेल. 1 इंच आपल्याला वरची शिलाई आणि खालची, ही वरची शिलाई आणि खालची शिलाई याकरता आपल्याला 1 इंच जास्तीचे सोडायचे. म्हणजे 14.5 प्लस 1 इंच म्हणजे 15.5. नंतर येथून हे अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. आता इथे 2 नंबर आहे, 1 इंच जागा सोडावी. त्यानंतर 3 नंबर आहे, इथे आपल्याला कमरचा चौथा भाग टाकायचा असतो. म्हणजेच इथे आपल्याला 1 इंच जागा सोडायची. नंतर कमरचा चौथा भाग टाकायचा. इथे कमरची गोलाई आहे 30 भागेला 4 केले म्हणजे 7.5 उत्तर येईल. असे आपल्याला 7.5 वरती निशाण करून घ्यायचे. हे आपण बननेकमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये बघितले आहे, म्हणून मी इथे शॉर्टकटमध्ये सांगत आहे. प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाईसाठी जागा सोडायची. आता इथे 4 नंबर आहे गळ्याची रुंदी, ही सरळ लाईन. म्हणजे गळ्याची रुंदी आपल्याला कशी काढायची, म्हणजे 34.50 भागेला 12 करायचे. म्हणजे छातीची वरची गोलाई भागेला 12 करायचे. आता छातीची वरची गोलाई आहे 34.50. छातीची वरची गोलाई आहे 34.50 आपल्याला, म्हणजेच आपल्या ह्या गळ्याच्या रुंदीचे माप निघेल. 34.50 भागेला 12 म्हणजे 2.78. म्हणजेच आपण 3 इंच घेऊ शकतो. आता 2.78 म्हणजे 3ला 1 पॉईंट कमी, म्हणजेच आपण हे 3 इंच घेऊ शकतो. ह्या सरळ लाईनवरती आपल्याला हे माप घ्यायचे. 3 इंच गळ्याच्या रुंदीचे माप टाकायचे. आता हा 5 नंबर जो आहे, इथून इथपर्यंत आपल्याला शोल्डरचे माप टाकायचे. बननेकमध्ये आपण ह्या समोरील शोल्डरचा वापर केला आणि डीपनेकमध्ये आपण शोल्डर मायनस केले होते. पण आता आपल्याला इथे हे कॉलरचे ब्लाऊज असल्यामुळे इथे आपल्याला मागील शोल्डर घ्यावे लागते. जसे की इथे मागील शोल्डर आहे 15.50, त्याचे आपल्याला अर्धे करायचे म्हणजेच भागेला 2 करायचे. 7.75 उत्तर येईल. आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी जागा सोडायची. म्हणजे पूर्ण टोटल उत्तर येईल 8.25 वर आपल्याला कटिंग करायची आहे. 7.75 आपल्याला एवढे घ्यायचे. तर 7.75 हे आपले रेडी शोल्डर आहे आणि अर्धा इंच आपल्याला इथे बाही जोडण्यासाठी जागा सोडायची.
म्हणजे टोटल आपल्या इथे 8.25 येईल. म्हणजे आपल्याला 8.25 वरती कटिंग करायची आहे. नंतर आपल्याला इथे गळ्याच्या रुंदीचे माप टाकायचे, म्हणजे 34.50 भागेला 12. नंतर 6 नंबर आहे खाली 1 ते 1.5 इंच नेहमीची शोल्डर कटिंग मार्किंग. जसे की आता इथे आपण हे आपले शोल्डर आहे, इथून आपल्याला 1 किंवा 1.5 इंच असे डाऊन जायचे. म्हणजे ह्या शोल्डरच्या कटिंगपासून इथे आपण इथे शोल्डरचे माप घेतलेले आहे, इथून आपल्याला 1 इंच 1 किंवा 1.5 इंच आपल्याला असे डाऊन जायचे. हे आपण 1 किंवा 1.5 इंच घेऊ शकतो, कारण ही बेसिक कटिंग असल्यामुळे इथे आपण 1 इंच घेतो. इथून अशी एक सरळ लाईन ओढून घ्यायची. नंतर आपल्याला हे माप चेक करून घ्यायचे. आता ह्या सरळ लाईनवर आपल्याला 1 किंवा 1.5 इंच आपल्याला असे डाऊन जायचे. म्हणजे या शोल्डर कटिंगपासून जायचे असते. म्हणजे तिथून आपल्याला कटिंग करायची आहे, 1 इंच अशा रीतीने डाऊन जायचे. आता इथे 7 नंबर आहे बगलगड्याची लांबी टाकायची आपल्याला. ती आपल्याला इथून टाकायची. इथून आपण 1 इंच डाऊन गेलो, हे 1 इंच अंतर आपल्याला सोडून द्यायचे. हे इथून आपल्याला आर्महोलच्या लांबीचे माप टाकायचे असते. आता आपण डिकनेकमध्ये आर्महोलची लांबी छातीची वरची व गोलाई भागीला 6 केले, आणि बननेकमध्ये आपण छातीची वरची गोलाई भागीला 6 केले, आणि त्याच्यामध्ये 0.50 आपण प्लस केले. आता आपले हे कॉलरवाले ब्लाऊज असल्यामुळे इथे म्हणजे 34.50 भागीला 6 केले, म्हणजे 5.75 उत्तर आले. प्लस त्यामध्ये आपल्याला 0.75 करायचे, म्हणजे 6.5 उत्तर येईल. आता त्याआधी आपल्याला इथे आपण गळ्याच्या रुंदीचे माप टाकले. इथून इथे आपण डाऊन गेलो 1 इंच. इथून इथपर्यंत आपल्याला अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची, आणि इथून आपल्याला आर्महोलच्या लांबीचे माप टाकायचे. म्हणजे 6.5 वरती आपल्याला असे मार्किंग करून घ्यायचे, 6.50. आता ह्या बाजूने जेवढे अंतर आले आहे 8 इंच, एवढेच अंतर आपल्याला ह्या बाजूने घ्यायचे. यामुळे आपली ही जी लाईन आहे क्रॉसमध्ये जाणार नाही, आणि इथून एक अशी सरळ लाईन ओढून घ्यावी. इथे 8 नंबर आहे. अगोदर आपल्याला मेन छातीच्या गोलाईची माप घ्यावे लागते, आणि नंतर छातीच्या वरच्या गोलाईची माप घ्यावी लागते. आता जसे की इथे मेन छातीची गोलाई आहे 36.50. 36.50 भागेला 4 करायचे, म्हणजे 9.12. म्हणजे 9.12 आपले 9 आणि 1 पॉईंट असे हे अंतर घ्यायचे, आणि प्लस आपल्याला शिलाईसाठी जागा सोडायची. आणि हे दोन्ही निशाण आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे. नंतर आपल्याला इथे छातीच्या वरच्या गोलाईचे माप टाकायचे आहे. म्हणजे 34.50 भागेला 4 8.62, म्हणजे 8.5 आणि 1 पॉईंट. 8.5 आणि 1 पॉईंट असे माप टाकायचे. आता 9 नंबर जे आहे समोरच्या टक्स पॉईंटची लाईन. आता ही लाईन आपल्याला कशी घ्यायची? इथे आपल्याला आधी इथून टक्स पॉईंटचे माप घ्यावे लागते. नंतर ह्या टक्स पॉईंटच्या लाईनमध्ये आपल्याला ही लाईन ओढायची. आता टक्स पॉईंटचे माप घेतो तेव्हा आपल्याला आधी इथे अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. टक्स पॉईंटचे माप हे आपल्याला शोल्डरच्या शिलाईपासून घ्यावे लागते, म्हणून आपल्याला इथे 0.50 शिलाईची जागा सोडून द्यायची. 0.50 आपल्याला शिलाईसाठी मार्किंग करायचे, आणि इथून आपल्याला टक्स पॉईंटचे माप घ्यायचे. टक्स पॉईंट आहे 10.25. 25 वरती आपल्याला अशी एक निशाण करून घ्यायचे. आपल्याला ही लाईन सरळ ओढायची, म्हणजे ही जी लाईन आहे ही आपल्याला सरळ ओढून घ्यायची. नंतर इथे 10 नंबर आहे. हा जो आपण हे शोल्डरच्या शिलाईपासून टक्स पॉईंट घेतला, इथून आपल्याला ह्या स्केलच्या गोलाईचा आकार द्यायचा. म्हणजे छातीची वरची गोलाईचे माप आपण इथपर्यंत घेतले, इथून आपल्याला स्केलच्या गोलाईचा आकार द्यायचा. इथे आपण ही आडवी लाईन केलेली आहे टक्स पॉईंटची, त्या लाईनपर्यंत आपल्याला ह्या स्केलच्या गोलाईचा आकार द्यायचा. आता ही लाईन आपली ह्या पूर्ण ह्या टक्स पॉईंटच्या लाईनशी जुळली पाहिजे. आता 11 नंबरचा जो पॉईंट आहे, आतील बाजूस 1.50 मार्किंग. म्हणजे आपण बननेकमध्ये इथे 1.25 गेलो होतो,
पण हे कॉलरवाले ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला इथे 1.50 आपल्याला अशा आतील बाजूस मार्किंग करायची आहे. ते आपण कुठून घ्यायचे? हे शोल्डरची जी शिलाई आहे, ह्या शोल्डरच्या शिलाईपासून इथून इथपर्यंत आपल्याला असे आपल्याला 1.50 हे मार्किंग मोजून घ्यायचे. जसे की इथे शोल्डरची लाईन आहे, इथून 1.50 असे मार्किंग करायचे. ह्या स्केलने गोलाईचा आकार द्यायचा. आता ही झाली समोरील बाजू. आता आपल्याला ह्या मागच्या बाजूने सुद्धा आकार द्यायचा आहे. पण इथे आपले हे जे मार्किंग आहे अर्धा इंचापेक्षा कमी आलेले आहे. आपले असे जर माप येत असेल तर आपल्याला इथे ह्या छातीच्या वरच्या गोलाईपासून इथे आपण ह्या छातीच्या वरच्या गोलाईचे माप टाकले. इथून आपल्याला अर्धा इंच थोडे आतमध्ये, म्हणजे इथून आपल्याला इथे 0.50चे अंतर मोजून घ्यावे. नंतर ह्या स्केलने याला आकार द्यायचा. कारण बऱ्याच वेळा आपल्या इथे हे शोल्डर, कोणाचे शोल्डर कमी असते, जास्त असते. जर कमी शोल्डर असेल तर इथे हा आकार, हे जे आपण 0.50 हे अंतर आपण इथे घेतले, ते अंतर आपल्याला घ्यायची जरूरत पडणार नाही. पण कोणाचे शोल्डर कसे जास्त असते, जर असे शोल्डर जास्त असल्यास आपल्याला हे माप असे छातीच्या वरच्या गोलाईपासून अर्धा इंच हे मोजून घ्यावे लागले. कदाचित आपले कधी कधी माप असे येऊ लागते, ही शोल्डरची लाईन आणि ह्या छातीच्या वरच्या गोलाईची लाईन ह्या एका सरळ रेषेमध्ये सुद्धा येते. असे जर आपले येत असेल तरीसुद्धा आपल्याला इथे अर्धा इंच आतमध्ये जावेच लागते. इथे शोल्डर कमी जास्त असते तेव्हा आपल्याला इथे ह्या मापामध्ये बदल करावा लागतो. आता इथे 13 नंबर आहे. जसे की इथे 1 इंचावरती मी असे मार्किंग करून घेते आणि अशी एक तिरपे मार्किंग करून घेते. नंतर इथे 14 नंबर जे आहे, हा 14 नंबरचा पॉईंट आहे. समोरच्या आपल्याला हा बगल गळ्याचा आकार टाकायचा असतो. आधी आपल्याला ह्या मागच्या गळ्याचा आकार टाकायचा, म्हणजे या बाजूने अर्धा इंच आले आहे. इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंचावरती असे मार्किंग करायचे आणि हे जे इथे आपल्याला गोलाईचा आकार द्यायचा आहे. ह्या स्केलने हा गोलाईचा आकार दिला. नंतर आपल्याला ह्या समोरच्या राऊंडच्या गोलाईचा आकार द्यायचा. जसे की आता इथे आधी आपल्याला छातीची वरची गोलाईचे माप मोजून घ्यावे. इथे छातीच्या वरच्या गोलाईच्या मापापासून 2ला 1 पॉईंट कमी माप आहे. इथे सुद्धा आपल्याला 2ला 1 पॉईंट कमी हे माप घ्यावे. म्हणजे इथे जेवढे माप आहे तेवढेच माप आपल्याला इथे घ्यायचे आहे आणि 1 इंच आपल्याला इथे घ्यायचे. म्हणजे हा 1 पॉईंट, हा दुसरा आणि हा तिसरा हे आपल्या गोलाकारमध्ये जोडून घ्यायचे. जसे की आपला ह्या आकृतीमध्ये असा आकार द्यायचा आहे. नंतर हा जो राऊंड आहे आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचा. आता हा राऊंड मोजताना आपल्याला छातीच्या वरच्या गोलाईचा वापर करावा लागतो. ज्याचा आपण चौथा भाग केलेला असतो त्याचे माप आपल्याला पाहावे लागते. जसे की छातीची वरची गोलाई आहे 34.50, तर आपल्याला इथे 34.50चा जो राऊंड आहे 7.5 आणि 1 पॉईंट हे पूर्ण माप आपल्याला चेक करायचे. 7.5 आणि 1 पॉईंट. आता हे माप मोजताना आपल्याला हे इथे आपण शोल्डर कटिंग होईल, इथे शिलाई येईल, शोल्डरच्या शिलाईपासून मोजायचे. आता इथे 3 इंचपर्यंत सरळ आहे. आता हे माप आपले 7 इंच येत आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे 7.5 आणि 1 पॉईंट, म्हणजे 0.50 आणि 1 पॉईंट हे माप कमी येत आहे. 0.50 आणि 1 पॉईंट हे माप कमी येत आहे. आता असे जर होत असले आपल्यास तर काय करायचे? त्याआधी आपल्याला ह्या छातीच्या गोलाईचा चौथा भाग हा पण आपला बरोबर आहे आणि हा 6वा भाग हा पण आपला बरोबर आहे आणि हे शोल्डर आणि आपल्याला इथे 1 इंच हे पूर्ण माप आपले जर बरोबर असेल, 7.5 आणि 1 पॉईंट येत नसेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचे असते? तर इथे आपला राऊंड हा 0.50 आणि 1 पॉईंट कमी आलेला आहे.
तर तेवढेच अंतर आपल्याला इथे खाली जायचे, पण मी इथे 0.50 इंच खाली जाते. इथून एक अशी इथे कशी मार्किंग करून घेते, इथून एक अशी सरळ लाईन ओढून घेते. नंतर ह्या स्केलने असा आकार द्यावा. हे वर जे आपण इथे मार्किंग केले आहे त्याला आपल्याला मिटवून टाकायचे. तर त्याआधी आपल्याला ह्या छातीच्या वरच्या गोलाईचे माप मोजून घ्यावे. 8.5 आणि 1 पॉईंट. आता इथे जेवढे अंतर आले आहे 1.75, ह्या बाजूने सुद्धा 1.75चे माप मोजावे आणि इथे 1 इंच. आणि ह्या पूर्ण गोलाईचे माप आपल्याला मोजून घ्यायचे. इथे हे मागच्या बाजूची लाईन ओढून घ्यायची. आधी ह्या मागच्या गोलाईचा आकार द्यायचा, नंतर ह्या समोरच्या गोलाईचा आकार. आता ही पूर्ण गोलाई आपल्याला मोजून घ्यायची. आता हे माप आपले पूर्ण बरोबर आलेले आहे. आता इथे 15 नंबर आहे. 0.50 शिलाई लाईनपासून इथे आपल्याला ह्या बगलगळ्याच्या लाईनचे मार्क करायचे आहे. अर्धा इंच आपल्याला इथे शिलाईचे मार्किंग करून घ्यायचे आहे. ते आपल्याला ह्या शोल्डरच्या शिलाईपासून करायचे. म्हणजेच ह्या शोल्डरच्या शिलाईपासून ह्या 0.50 अंतरावरती हे शिलाईचे मार्जिन करून घ्यावे. जसे आपण बननेकमध्ये केले होते अशाच रीतीने आपल्याला ह्या कॉलर नेकमध्ये सुद्धा करायचे आहे. आणि ह्या मागच्या बाजूने सुद्धा करून घ्यायचे. आता हे पूर्ण शिलाईचे मार्जिन आपल्याला मोजून घ्यायचे. इथे आपले 8.50 आणि 1 पॉईंट हे अंतर आले. शोल्डरच्या शिलाईवरती 8.5 आणि 1 पॉईंट हे अंतर ठेवायचे आणि इथून आपल्याला हा मागील आर्महोल मोजून घ्यायचा. आता इथे 16.25 आणि 1 पॉईंट आलेला आहे. ह्या मापामध्ये इथे आर्महोल आहे 16. आता हा जो आर्महोल आहे हा आपला 16 किंवा 0.75 किंवा अर्धा इंच हा जास्त यायला पाहिजे. 0.75 पर्यंत हा जास्त आलेला चालेल, पण 16च्या आतमध्ये हा यायला नको. पण हा आर्महोल जो आहे 16 इंच पण नाही यायला पाहिजे, तो अर्धा किंवा 0.50 किंवा 0.75 पर्यंत जास्त आलेला चालेल. 16 पण 16च्या आतमध्ये यायला नको. आपला हा इथे 16.25 आणि 1 पॉईंट आलेला आहे, म्हणजे हा आर्महोल आपला बरोबर आलेला आहे. ते जर 16पेक्षा कमी आले तर ते टाईट होण्याची शक्यता असते, म्हणून ते 0.50 किंवा 75 पर्यंत लूज आले तर चालेल. नंतर आपल्याला इथे हे जे शोल्डरचे आपण लाईन केलेली आहे हे कटिंगची लाईन आहे. या कटिंगच्या लाईनच्या 0.50 वरती आपल्याला असे मार्किंग करून घ्यायचे आहे. हा मागील भाग जेव्हा आपण कटिंग करू तेव्हा आपल्याला ह्या इथून कटिंग करायचे. नंतर आपल्याला इथे स्लीव क्रॉस चेक करायची आहे. आता हे आपण जेव्हा आपण 36 साईज टिकनेक ब्लाऊज कटिंग केले त्यामध्ये स्लीव क्रॉस चेक कशी करायची आहे हे पूर्ण डिटेल्समध्ये त्यामध्ये सांगितलेले आहे. तुम्हाला जर आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही 36 साईज टिकनेक ब्लाऊज कटिंगमध्ये पाहू शकता, म्हणून मी येथे पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलेले नाही. नंतर आपल्याला इथे हा मागील टक्स टाकायचा. इथे आपल्याला हा मागील टक्सचे मार्किंग करायचे. त्याआधी आपल्याला ह्या शिलाईच्या लाईनपासून याचा सेंटर काढून घ्यायचा. 1 इंच अंतर आपण इथे सोडले आहे. हे 1 इंच अंतर इथे कव्हर करायचे, म्हणजे 0.50 ह्या बाजूने आणि 0.50 ह्या बाजूने. आता हा मागील टक्स जो आहे तो आपल्याला टक्स पॉईंट आहे 10.25. त्यापेक्षा आपल्याला टक्स पॉईंटपेक्षा अर्धा किंवा 1 इंचाने आपण तो कमी घेऊ शकतो, पण मी इथे अर्धा इंचाने कमी घेते. शोल्डरच्या लाईनपासून
टक्स पॉईंटपेक्षा अर्धा इंचाने कमी घेते, म्हणजे 9.75 वरती एक असे मार्क करून घेते. नंतर हा मागील टक्सचे मार्किंग करून घेते. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हा मागील भाग जो आहे तो कटिंग करून घ्यायचा. त्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच अशा गळ्याचा आकार द्यायचा. ह्या सरळ लाईनपासून अर्धा इंच आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा. आता एवढे सर्व मार्किंग झाल्यानंतर आपल्याला ह्या मागील भागाला कटिंग करून घ्यायचे. कटिंग आपल्याला हे 0.50 आपण जास्तीचे घेतलेले आहे तिथून कटिंग करायची. अशा रीतीने मी तुम्हाला कॉलर ब्लाऊजचा मागील भाग कशा रीतीने कटिंग करायचा आहे हे मी तुम्हाला सांगितले आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या मागील भागावरती समोरील कटोरी ब्लाऊजची मार्किंग कशी करायची हे सांगणार आहे. हा आपला कॉलर ब्लाऊजचा मागील भाग आहे. आता ह्या मागील भागावरती आपल्याला समोरील कटोरी ब्लाऊजची मार्किंग करायची आहे. म्हणजेच ह्या समोरील भागाची आपल्याला मार्किंग करायची आहे. आता ह्या समोरील भागाची थेअरीसुद्धा आहे, जसे की ही पूर्ण त्याची थेअरी आहे. आता हा जो मागील भाग आहे हा मागील भाग आपण 36 साईज डीपनेक ब्लाऊजमध्ये सुद्धा अशाच प्रकारे कटिंग केला होता आणि बननेक ब्लाऊजमध्ये आणि आता हा स्टँड कॉलर ब्लाऊजमध्ये म्हणजेच कॉलरवाल्या ब्लाऊजमध्ये सुद्धा आपण अशाच रीतीने आपल्याला हा मागील भाग कटिंग करायचा आहे. हा तिन्ही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये आपला हा मागील भाग एकाच प्रकारे कटिंग करायचा असतो. जसा की आता ह्या मागील भागावरती आपल्याला समोरील कटोरी ब्लाऊजची मार्किंग करायची आहे. म्हणजेच अशा रीतीने आपल्याला ह्या समोरील कटोरी ब्लाऊजचे मार्किंग करायचे आहे. आणि ह्या समोरील कटोरी ब्लाऊजची ही पूर्ण थेअरी आहे. आता ही जी थेअरी आहे ही डीपनेक ब्लाऊज, बननेक ब्लाऊज आणि स्टँड नेक ब्लाऊज ह्या सर्व तिन्ही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला ही थेअरी एकच प्रकारची आहे. जसे की हा जो समोरील कटोरीचा भाग आहे हा समोरील कटोरीचा भाग आपल्याला तिन्ही डीपनेक, बननेक आणि स्टँड नेक ह्या सर्व प्रकारच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला हा समोरील भाग एकाच प्रकारे कटिंग करावा लागतो. म्हणून मी येथे हे पूर्ण माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार नाही. ह्या नंबरनुसार आपण समोरील कटोरी ब्लाऊजची मार्किंग करणार आहोत. आता हा समोरील भाग आपल्याला इथे मार्किंग करायचा असल्यामुळे मागील टक्सची इथे जरूरत नाही आहे. आता इथे एक नंबर आहे 7.5 इंच समोरील गळा. आपल्याला इथून 7.50 अशा समोरील गळ्याची मार्किंग करायची आहे. आता हा आपला समोरील भाग आपल्याला मार्किंग करायचा आहे, पण आपण इथे हे 0.50 इथे जास्तीचे कटिंग केलेले आहे. हे फक्त आपल्याला मागील भागावरतीच कटिंग करायचे असते. म्हणून मी इथे हा जो अर्धा इंचाचा भाग आहे असा खाली ठेवते आणि इथून 7.50 हे आपल्याला समोरील गळ्याचे मार्किंग करायचे. असा हा आपल्याला गोलाईचा आकार द्यायचा आहे. इथे 2 नंबर आहे शोल्डरच्या शिलाईपासून 4 ते 4.5 इंच. इथे आपले अर्धा इंच शोल्डरची शिलाई आपल्याला सोडून द्यायची आणि इथून 4 किंवा 4.5 इंचापर्यंत आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचे. इथे मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता हे 3 नंबर आहे 10.25 समोरच्या टक्सचे मार्किंग करायचे आहे आणि 4 नंबर आहे समोरच्या टक्सची गॅप काढायची आहे. इथे समोरील टक्स आहे 10.25 असे 10.25 आपल्याला असे निशाण करून घ्यायचे आणि इथून आपल्याला टक्सची गॅप काढायची आहे. आता टक्सची गॅप काढण्यासाठी आपल्याला मेन छातीच्या गोलाईचा 10वा भाग घ्यावा लागतो.
आता जसे की इथे मेन छातीची गोलाई आहे 36.50 भागेला 10 म्हणजे 3.65 म्हणजे 3.5 आणि 1 पॉईंट. हे 3.5 आणि हा 1 पॉईंट हे माप आपल्याला इथे टाकायचे. म्हणजे ह्या बाजूने 10वा भाग, ह्या बाजूने 3.5 आणि 1 पॉईंट आणि ह्या शोल्डरच्या शिलाईपासून 10.25 हे माप टाकायचे. अशा रीतीने आपला हा पॉईंट तयार होईल. आता 3 नंबर आणि 4 नंबर आपण हे पॉईंट टाकलेले आहे. आता 5 नंबर आहे. 5 नंबर टक्स पॉईंटपासून बेलचे माप टाकायचे आहे. आता हा जो आपला टक्स पॉईंट आहे इथे आपल्याला मेन छातीच्या गोलाईचा 20वा भाग वापरायचा आहे. म्हणजे 36.50 भागेला 20 1.82. 1.82 म्हणजे 1.75 आणि 1 पॉईंट. 1.75 आणि हा 1 पॉईंट. तर इथून हे माप आपल्याला हे माप टाकायचे आहे. आता इथे आपल्याला हे क्रॉसपट्टीचे माप टाकायचे आणि एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. म्हणजेच आपली इथे क्रॉसपट्टी तयार होईल. हे माप चेक करून घ्यायचे. आता 6 नंबर आहे. कटोरीचे माप टाकायचे आहे 5.58. आता ते माप 5.58 आपले माप आले कसे. इथे मेन छातीच्या गोलाईचा 6वा भाग करायचा म्हणजे 36.50 भागेला 6.08. त्याच्यामधून आपल्याला 0.50 मायनस करायचे म्हणजे 5.58 म्हणजे 5.5 आणि 1 पॉईंट. आता 5.58 म्हणजे 5.5 आणि हा 1 पॉईंट. हे असे आपल्याला कटोरीचे माप टाकायचे. आता 7 नंबर आहे 3 इंच सरळ माप. आता असे 3 इंचापर्यंत आपल्याला सरळ माप करायचे आणि इथे 5.5 आणि 1 पॉईंट आले आणि हे इथे सुद्धा आपल्याला 5.5 आणि 1 पॉईंटचे माप टाकायचे, ज्यामुळे आपली लाईन जी आहे ती क्रॉसमध्ये जाणार नाही. आणि 3 इंच आपण इथं मोजून घ्यावे. आता 8 नंबर आहे 0.25 आपल्याला आतमध्ये घ्यायचे. नंतर इथे 9 नंबर आहे कटोरीचा आकार द्यायचा. ह्या स्केलला असे ठेवून इथे आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा. आता 10 नंबर आहे असे सरळ मार्किंग करून घ्यायचे आहे. म्हणजे इथे आपल्याला हे असे सरळ मार्किंग करून घ्यायचे आहे. ह्या लाईनचा वापर आपल्याला जेव्हा आपण तिरपी कटोरी ठेवतो त्यासाठी याचा वापर करावा लागतो. हे 10 पॉईंट पूर्ण झालेले आहेत. हे पूर्ण 10 पॉईंट डीपनेक 36 मापाच्या ब्लाऊजमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये सांगितले असल्यामुळे मी येथे हे शॉर्टकटमध्ये सांगितले आहे. असा हा आपला आता ह्या कापडावरती हा समोरील फ्रंट आपल्याला कटिंग करायचं आहे आणि हे 0.50 अंतर मी असे खाली दाबून ठेवते, कारण आपल्याला समोरील भागामध्ये याचा वापर करायचा नाही. हे फक्त आपल्याला मागील भागामध्येच कटिंग करायचे असते. आता ह्या खालील कापडावरती आपल्याला हा फ्रंट कटिंग करायचा आहे. हा फ्रंट आहे 36 डीप नेक ब्लाऊज, 36 बन नेक ब्लाऊज आणि आता हा 36 ह्या कॉलर नेक ब्लाऊजमध्ये सुद्धा आपल्याला सारखाच कटिंग करायचा असतो. ह्या मार्करने आपल्याला हे निशाण हा जो फ्रंट आहे खालील कापडावरती उमटवून घ्यायचा. आणि ह्या आर्मोलला सुद्धा आपल्याला हे मार्करचे निशाण खालच्या भागावर उमटवून घ्यायचे. नंतर याला कटिंग करायचे. ह्या मागील भागाला आपल्याला काढून घ्यायचे. जिथे हे निशाण उमटलेले आहे तिथे आपल्याला चॉकने निशाण करून घ्यायचे.
ह्या शिलाईच्या निशाणला सुद्धा आपल्याला उमटवून घ्यायचे. आणि आता चॉकने निशाण केलेलं आहे, तू पूर्ण भाग कटिंग करायचा. नंतर हा समोरचा राऊंड आहे, याला सुद्धा कटिंग करायचे. असा मी हा फ्रंट पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या कटोरी मार्किंग करायची आहे आणि ती आपल्याला कशा रीतीने वाढवायची हे पाहणार आहोत. आता आपण हे डीपनेक आणि बॉननेक ब्लाऊजमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलेली आहे. आता ही कटोरी कशी वाढवायची मी हे ते जास्त डिटेल्समध्ये सांगणार नाही. आता आपल्याला इथे ही कटोरी ह्या खालील कापडावरती मार्किंग करून घ्यायची आहे. असे हे दोन्ही बाजूने सारखे अंतर यायला पाहिजे आणि ह्या बाजूने कशी सरळ लाईन ओढून घ्यायची. आणि मार्करने वरील निशाण खालील कापडावरती उमटवून घ्यायचे. आणि हा टक्स पॉईंट सुद्धा उमटवून घ्यायचा. आता इथे 1.82 म्हणजे 2ला 1 पॉईंट कमी, इथे सुद्धा तेवढेच मार्किंग करायचे आणि एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. आता मी ही कटोरी ह्या कापडावरती उमटवून घेतलेली आहे. आता इथे 1 नंबर आहे, 0.75 असे क्रॉसमध्ये मार्किंग करायचे. दोन नंबर आहे 0.25, हुक आणि आयसाठी मार्जिंगसाठी जागा सोडायची. इथे 0.25 वरती शिलाईसाठी जागा सोडायची. 3 नंबर आहे ओरिजिनल टक्स कॅप आणि त्याचे टोटल टक्सचे अंतर इथे जेवढे आहे तेवढेच अंतर आपल्याला इथे वाढवून घ्यायचे. हे ओरिजिनल टक्स कॅप आहे मेन छातीचा 10वा भाग म्हणजे 36.50 भागिले 10. हा 3.5 0.25ची आपल्याला जागा सोडून द्यायची आणि 3.65 म्हणजे 3.5 आणि 1 पॉईंटवरती असे निशाण करून घ्यायचे. आणि इथे जेवढे अंतर आले आहे 4ला 1 पॉईंट कमी, 4ला 1 पॉईंट कमी, 1.50 आणि 1 पॉईंट हे माप टाकायचे. नंतर 6 नंबर 1.75 आणि 1 पॉईंट म्हणजेच ह्या भागापेक्षा हे माप 0.25ने जास्त असायला पाहिजे. म्हणजे 1.75 आणि 1 पॉईंट असे निशाण करून घ्यायचे. नंतर इथे 1.50 वरती असे सारखे निशाण करून घ्यायचे. नंतर 7 आहे 1.25 आणि 1 पॉईंट. नंतर 8 नंबर आहे 1 आणि 1 पॉईंट. 9 नंबर 0.75 आणि 1 पॉईंट. 10 नंबर 0.50 आणि 1 पॉईंट आणि 11 नंबर आहे 0.50. हे आपल्या कंपल्सरी आहे. हे 1.5 आणि 1 पॉईंट आलं. नंतर इथे 1.25 आणि 1 पॉईंट, नंतर 1 आणि 1 पॉईंट, नंतर 0.75 आणि 1 पॉईंट, नंतर 0.50 आणि 1, नंतर 0.50. आता आपल्याला याचा गोलाईचा आकार द्यायचा किंवा आपण ह्या स्केलचा सुद्धा वापर करू शकतो. आता 12 नंबर आहे हे 0.75 आणि 1 पॉईंट आणि 0.75 पासून याचे सेंटर काढून घ्यायचे. 4 आणि 1 पॉईंट ह्या बाजूने
आणि 4 आणि 1 पॉईंट ह्या बाजू, म्हणजे याचा हा सेंटर निघून गेला. नंतर 13 नंबर आहे अगोदर 3 इंच लांबी. इथे आपल्याला 3 इंचावरती असे एक लांबीचे माप टाकायचे. इथून एक आपल्याला एक अशी सरळ लाईन ओढायची आणि इथे 3 इंचावरती एक असे निशाण करून घ्यायचे आणि इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची आणि याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आणि अशी एक क्रॉसमध्ये लाईन ओढायची. म्हणजे जिथे 14 नंबरचा जो पॉईंट आहे 3 इंच लांबी मध्यभागापासून, म्हणजे आपण इथे म्हणजे हे 3 इंच लांबी घेतलेली आहे इथून, त्याचा आपण हा मध्यभाग काढला. तर 15 नंबर आहे कटोरी टकची लांबी. आता हे आपल्याला कटोरी टकची लांबी काढायची आहे. आता हे लांबी काढण्यासाठी आपल्याला मेन छातीच्या गोलाईचा 12वा भाग वापरायचा आहे. म्हणजे 36.50 भागिले 12 3.04, म्हणजे 3 आणि 1 पॉईंट, 3 आणि हा 1 पॉईंट आणि अर्धा इंच शिलाईसाठी जागा. म्हणजे इथून हे 3 आणि 1 पॉईंटचे असे निशाण करायचे आणि अर्धा इंच शिलाईसाठी जागा सोडायची. 3.5 आणि 1 पॉईंट. आता हे जे आपण हे क्रॉसमध्ये लाईन केली आहे ही आपली टक्सची शिलाईचे मार्किंग नाही आहे. हे फक्त आपण इथे ह्या टक्सची लांबी टाकण्यासाठी केलेले मार्किंग आहे. आणि इथून एक अशी क्रॉसमध्ये लाईन ओढायची आणि ह्या बाजूने सुद्धा. आता इथे जेवढे माप आलेले आहे 3.5 आणि 1 पॉईंट, एवढेच माप आपल्याला इथे चेक करायचे आणि इथे 0.50, हे 0.50 आपल्याला शिलाईचे मार्किंग करून घ्यावे. अशी मी ही कॉलर ब्लाऊजची कटोरी कशा रीतीने वाढवायची आहे हे पूर्ण मी ह्या कापडावरती वाढवून दाखवलेली आहे. ह्या कटोरी कशी वाढवायची याविषयीची तुम्हाला पूर्ण माहिती डिटेल्समध्ये जर पाहायची असेल तर तुम्ही 36 साईज डीप नेक ब्लाऊज कटिंगमध्ये पूर्ण याची डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे, त्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता. आता हे पूर्ण कटोरी वाढवून झालेली आहे. आता याला कटिंग करायची आहे. कारण आपली ही कटोरी डीप नेक, बन नेक आणि स्टँड नेकमध्ये एकसारख्याच पद्धतीने वाढवायची असते, त्यामुळे मी इथे हे जास्त डिटेल्समध्ये सांगितलेली नाही. याविषयीची तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल 36 साईज डीप नेक ब्लाऊजमध्ये याची माहिती तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकता. आता ही पूर्ण कटोरी आपल्याला कटिंग करून घ्यायची. ही जशी आहे तशी कटोरी पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही क्रॉस पट्टी कटिंग करायची आहे, म्हणजेच हा योक पार्ट कटिंग करायचा आहे. जसे की आपण ही क्रॉस पट्टी म्हणजे हा बेल्ट, जसे की हा आकृतीमध्ये आहे, ही क्रॉस पट्टी सिंगल कटोरी, डबल कटोरी किंवा 4 टक्स बेल्ट ब्लाऊज अशा कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला ही जी क्रॉस पट्टी आहे ही आपल्याला एकसारखीच कटिंग करायची असते. आता ह्या क्रॉस पट्टीविषयी जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही 36 साईज डीप नेक कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग यामध्ये पूर्ण माहिती डिटेल्समध्ये सांगितलेली आहे. त्यामध्ये तुम्ही ह्या क्रॉसपट्टीविषयीची माहिती पूर्ण डिटेल्समध्ये पाहू शकता. म्हणून मी इथे ह्या क्रॉसपट्टीविषयी जास्त डिटेल्समध्ये माहिती सांगणार नाही. याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही 36 साईज डीप नेक कटोरी ब्लाऊजमध्ये याची माहिती पूर्ण डिटेल्समध्ये पाहू शकता. हा फ्रंटची पूर्ण शिलाई आणि मार्किंग पूर्ण यामध्ये आलेली आहे, म्हणजे याची शिलाई आपली इथे येईल आणि ह्या क्रॉस पट्टीची शिलाईसुद्धा आपली इथेच येईल. म्हणजे ह्या शिलाईपासून अर्धा इंचावरती आपल्याला असे मार्किंग करायचे आहे. आणि ही मेन क्रॉस पट्टी आहे ही आपल्याला मार्करने पूर्ण उमटवून घ्यायची आहे आणि या बाजूने आपल्याला अशी एक सरळ लाईन ओढून घ्यायची आणि ही शिलाईची मार्किंग आहे इथे सुद्धा आपल्याला एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. इथे आपण 1 इंच टक्ससाठी जागा सोडली होती, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला एक असे मार्किंग करून घ्यायचे आहे. नंतर ह्या मागील भागाला पूर्ण काढून घ्यायचे आणि इथे आपली ही जी मेन क्रॉस पट्टी आहे इथे कशी हलकीशी लाईन ओढून घ्यायची आणि ही 1.5 इंच आपण शिलाईच्या मार्किंगसाठी जागा सोडली होती, इथे सुद्धा एक लाईन ओढून घ्यायची.
इथे आपली फिटिंगची शिलाई येईल. आता ह्या क्रॉस पट्टीची शिलाई इथे आली आणि वरून आपल्याला अर्धा इंच वर आपल्याला शिलाई इथे आली. शिलाईपासून अर्धा इंच वर आपल्याला असे इथून कटिंग करायची आहे. म्हणजेच ह्या बाजूने आपल्याला 1 इंच वाढवायचे. आता इथे जेवढे अंतर आलेले आहे इथे 4 इंच आहे. जसे की आकृतीमध्ये सुद्धा आपले 4 इंच आलेले आहे आणि इथे सुद्धा आपले हे 4 इंच अंतर आलेले आहे. नंतर इथे कमर गोलाईचा चौथा भाग टाकायचा आहे. जसे की आकृतीमध्ये आहे कमर गोलाई आहे पूर्ण 30 आहे, तर 30चा आपल्याला चौथा भाग करायचा. म्हणजे 30 भागिले 4 केले 7.5, म्हणजे 7.50 आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचे आहे. म्हणजे ह्या बाजूने 1.5 इंच सोडून द्यायचे आणि 0.25 हुक आणि आईचा दबाव येतो तिथे, ती जागा आपल्याला सोडून द्यायची. नंतर 7.50 वरती आपल्याला कमर गोलाईची माप टाकायची आहे. 7.5 इंचावरती आपल्याला हे मार्किंग करायचे आहे. हे 7.5 इंच आपल्याला कमर गोलाईचे माप टाकायचे आहे. ही आपली रेडी कमर येईल. हुक आणि आईची आपण पट्टी जॉईन करतो त्यासाठी आपल्याला 0.25 एवढी जागा सोडायची आहे आणि इथून एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. इथे आपली कटिंग होईल आणि इथे आपली शिलाई येईल. आणि ह्या बाजूने किती अंतर आले? ह्या बाजूने 4 इंच अंतर आलेले आहे. ह्यापेक्षा आपल्याला ह्या बाजूपेक्षा इथे आपल्याला अर्धा इंच जास्त अंतर घ्यायचे आहे. जसे की इथे 4 इंच आहे, इथे आपल्याला 4.5 इंच हे मार्किंग करायचे आहे. जसे की इथे 4 इंच आणि इथे आपले 4.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचे आहे. नंतर ह्या स्केलने आपल्याला इथे गोलाईचा आकार द्यायचा आहे. अशा रीतीने आपल्याला ह्या गोलाईचा आकार द्यायचा आहे. जसे की इथे आपले ह्या बाजूने 4 इंच आले आणि ह्या बाजूने 4.5 इंच आले आणि कमर गोलाई पूर्ण 7.5. म्हणजे इथे आपली कमर गोलाई आहे 30, तिचा चौथा भाग येईल 7.5. म्हणजे 7.5 ह्या बाजूने, 4 इंच ह्या बाजूने आणि 4.5 इंच ह्या बाजूने. अशा रीतीने आपल्याला ही क्रॉस पट्टीची मार्किंग करायची आहे. नंतर ही पूर्ण झाल्यानंतर आता ह्या आकृतीमध्ये जसे ही क्रॉस पट्टी मार्किंग केलेली आहे तशी ही पूर्ण ही क्रॉस पट्टी कटिंग करून झालेली आहे. जर तुम्हाला ह्या क्रॉस पट्टी कटिंग विषयीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही 36 साईज, डीप नेक, कटोरी ब्लाऊज, कटिंग आणि स्टिचिंग यामध्ये याची पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही याची पूर्ण माहिती पाहू शकता. त्याला कटिंग करून घ्यायचे. नंतर आपल्याला हा फ्रंट आणि हा मागील भाग आणि ही क्रॉस पट्टी हे पूर्ण आपल्याला असे ह्या फ्रंटची शिलाई आणि ह्या क्रॉस पट्टीची शिलाई हे पूर्ण एका लाईनमध्ये यायला पाहिजे. म्हणजे हे शिलाईची मार्किंग आहे आणि ह्या क्रॉस पट्टीच्या शिलाईचे मार्किंग हे म्हणजे ह्या क्रॉस पट्टीची शिलाई आणि ह्या फ्रंटची शिलाई एका लाईनमध्ये यायला पाहिजे. हे दोन्ही याची शिलाई एका लाईनमध्ये आलेली आहे. असे आपल्याला पूर्ण ठेवायचे आहे. आणि हे दोन्ही भाग आपल्याला ह्या मागची बाजू आहे याला पूर्ण असे एकसारखे यायला पाहिजेत. हे पूर्ण आपल्याला चेक करून घ्यायचे असते. आता इथे शिलाईच्या जागेवरती ह्या शिलाईच्या जागेवरती ही शिलाई आलेली आहे आणि हे दोन्ही भाग मागून सारखे आलेले आहे. हे आपल्याला पूर्ण चेक करून घ्यायचे. नंतर इथे ह्या कटोरी स्टकची लांबी आपल्याला किती घ्यायची असते हे चेक करायचे. हा जो टक्स आहे तो आपल्याला खालच्या बाजूने उमटवून घ्यायचा. नंतर ह्या कटोरीला आपल्याला असे करायचे. अशा रीतीने आपण ह्या टक्सवरती शिलाई करत असतो. नंतर ह्या कटोरीला आपल्याला असे सरळ करून घ्यायचे. नंतर आपल्याला इथे ह्या फ्रंटची शिलाईची मार्किंग अर्धा इंच शिलाईचे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि ह्या शिलाईच्या जागेवरती ह्या कटोरीची शिलाई ठेवायची आहे आणि ह्या टक्सला आपल्याला असे ठेवायचे. नंतर ह्या टक्सला आपल्याला असे एक निशाण करून घ्यायचे नखाने. नंतर ह्या कटोरीला असे करायचे आणि ही क्रॉस पट्टीची शिलाई
आणि ह्या कटोरीची शिलाई हे पूर्ण एका लाईनमध्ये यायला पाहिजे. आणि ह्या फ्रंटची शिलाई आणि ह्या कटोरीची शिलाई इथे सुद्धा आपल्याला हे एका लाईनमध्ये यायला पाहिजे. आणि ह्या बाजूने आपले कुठे पण गेले तर चालेल, ह्या बाजूने आपल्याला असे क्रॉसमध्ये गेले तरी चालेल. आणि ह्या बाजूने आपल्याला फक्त हे शिलाईचे मार्किंग मिळवायचे आहे. ही जी शिलाईची लाईन आहे ती पूर्ण एका लाईनमध्ये यायला पाहिजे. हे अशा रीतीने याला हे पूर्ण सेट करायचे असते. नंतर इथे हे अर्धा इंचावरती हे शिलाईच्या मार्किंगवरती आपल्याला कटचे निशाण करून घ्यायचे. ह्या बाजूने कटचे निशाण करायचे आणि जिथे आपली ही कटोरी टकची शिलाई येईल इथे सुद्धा आपल्याला कटचे निशाण करून घ्यायचे आहे. आणि इथे याची शिलाई पूर्ण हुक आणि आईच्या बाजूची शिलाई आहे इथे सुद्धा आपल्याला टकचे निशाण करून घ्यायचे. आणि कटोरी जॉईंट होईल इथे आपल्याला कटचे निशाण करायचे. अशा रीतीने मी तुम्हाला ह्या कटोरी टकची लांबी किती घ्यायची आहे याविषयी माहिती सांगितलेली आहे. जर तुम्हाला याविषयीची पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही 36 साईज डीप नेक कटोरी ब्लाऊज यामध्ये पूर्ण डिटेल्समध्ये याची माहिती सांगितलेली आहे. त्यामध्ये तुम्ही याविषयीची माहिती पूर्णपणे पाहू शकता. डीप नेक, बंद नेक आणि स्टँड नेक ह्या तिन्ही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला अशाच पद्धतीने ह्या कटोरी टक्स घ्यावा लागत असतो. म्हणून मी येथे याची पूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला याविषयीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही 36 साईज डीप नेक कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग यामध्ये याची पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे. पण ही बाही ही 4.5 इंचाची बाही डीप नेक ब्लाऊज, बन नेक आणि स्टँड नेक ह्या तिन्ही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये म्हणजे जिथे 36 साईज खुला गळा म्हणजे जिथे 36 साईज डीप नेक ब्लाऊज, बन नेक ब्लाऊज आणि कॉलर नेक ब्लाऊज ह्या तिन्ही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला ही बाही एकसारखीच कटिंग करायची असते. म्हणजे आपल्याला ही बाहीमध्ये आपला काही बदल नसतो. म्हणून मी इथे ह्या बाही कटिंगचा व्हिडिओ बनवलेला नाही. जर तुम्हाला ह्या बाही कटिंगविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही 36 साईज डीप नेक कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग यामध्ये ह्या बाहीची पूर्ण डिटेल्समध्ये माहिती त्यामध्ये पाहू शकता. सर्व प्रकारच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला एकसारखीच कटिंग करायची असते. डीप नेक, बन नेक आणि स्टँड नेक ह्या तिन्ही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये ही बाही आपल्याला एकसारखीच कटिंग करावी लागते. अशा रीतीने मी तुम्हाला स्टँड नेक कॉलर ब्लाऊज कशा रीतीने कटिंग करायचे असते अशा रीतीने मी तुम्हाला स्टँड नेक म्हणजेच कॉलर ब्लाऊज कशा रीतीने कटिंग करायचे असते हे पूर्ण मी डिटेल्समध्ये सांगितलेले आहे.